सरकारमध्ये की आमचे फोन टॅप होतात असे आरोप सुद्धा झालेले आहेत। गेल्या वेळेला त्यांनी सांगितलं विरोधकाचे फोन टॅप होतात। आता सत्तेमध्ये असलेल्या आमदारांमध्ये किंवा इतरांमध्ये हलचल कशी होईल किंवा चलबिचल कशी होईल हे त्यांचा दृष्टिकोन असतो, म्हणून त्यांनी ते केलेलं आहे। बघा तुमचे फोन टॅप होत आहेत बरं का, असं काही नाही। सरकारला तेवढंच काम नाहीये, सरकार प्रगतीच्या दिशेने चाललेलं आहे आणि त्यामुळे अशा गोष्टीकडे आम्ही लक्ष देत नाही। मागितलं जातोय, सातत्याने राजीनामा मागितला जातोय। तुमचं एकनाथ शिंदेशी काही बोलणं झालंय का? कारण तुम्ही असतील किंवा योगेश कदम दोघांचाही राजीनामा विरोधात नाही, काय तसं काही नाही। बाकी जे काही तुमच्या बातम्या येतात त्या बातम्यामध्ये तसं काही तथ्य नाही। प्रत्येक नेत्यांशी त्या संबंधित मंत्र्यांचं बोलणं झालेलं असतं आणि ते आमचं सुद्धा बोलणं झालेलं आहे आणि म्हणून आम्ही या आरोपाकडे जास्त गांभीर्याने पाहत नाही। संजय राऊत पाटील, संजय शिरसाट यांचा राजीनामा होणं अटळ आहे। माधुरी मिसाळ यांनी जे पत्र लिहिलंय ते मुख्यमंत्र्यांना विचारूनच त्यांनी पत्र लिहिलं असेल ना, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय। असं नाही, आता ह्याचा वाद वाढवण्यात काही अर्थ नाही ना। वाद कसला आहे? सामनामध्ये आलं याचा अर्थ तुम्ही समजून घ्या, असं काहीच कधी होणार नाही। ते त्यांना काय ते काय भविष्यभर, अरे ते काय सरकारमध्ये आहेत का? त्यांना काय भविष्य दाखवायला ठेवलंय का? त्यांच्या ह्याच्यावर कसला विश्वास ठेवता? आम्ही सत्ताधारी आहोत, आम्हाला माहिती ना काय घडतं म्हणून। अटकळ बांधली जाते की माणिकराव कोकाटेंचा सुद्धा पुढच्या 2 दिवसात राजीनामा घेतला जाईल। या बाबतीमध्ये कोणताही निर्णय झालेला नाही आणि निर्णय घेण्याचे ज्यांच्याकडे अधिकार आहे ते याच्यावर अधिकृत बोलतील। श्रीकांत शिंदेच्या फाउंडेशन मध्ये खूप मोठा घोटाळा झाला आहे असं संजय राऊत म्हणतात आहेत। झारखंडमध्ये दारू घोटाळा झाला, त्या दारू संजय राऊतला सकाळी उठलं की कुणावर तरी आरोप करायचे असतात, टार्गेट कधी कुणाला तरी करायचं असतं। तो त्याचा स्वभाव झालेला आहे, त्या स्वभावानुसार तो रोज प्रेस घेतो, रोज सकाळ 10 वाजता तुम्हाला तो भोंगा चालू होतो, म्हणून त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो। तर आपण पाहिलं माधुरी मिसाळ यांना सहकारी म्हणून सूचना केली, यामध्ये वादाचा काही प्रश्न नसल्याची प्रतिक्रिया मंत्री शिरसाटांनी दिली आहे। महायुतीमध्ये दरीही पडलेली नसल्याचं ते म्हणाले। तर राजीनाम्यासंदर्भात अजूनही निर्णय झाला नाहीये, ज्यांच्याकडे अधिकार आहेत ते बोलतील असंही शिरसाट म्हणाले।